कम्प्लिटली ही योजना फसवी योजना आहे. गावखेड्यात जाऊन एखाद्या शेतकऱ्यांनी ते कर्जमाफीचा जो जी.आर. निघाला तो वाचून दाखवा आणि त्याचे निकष कसे आहेत ते करून दाखवा. हे सरकार कलम कसाई सरकार आहे. यामध्ये 11 लाखाच्या वरती शेतकऱ्यांना कुठलाच फायदा त्या ठिकाणी होणार आहे. ही अशी योजना ही कर्जमाफी या ठिकाणी असेल. सरकारमध्ये येत असताना संपूर्ण कर्जमाफी करू आणि एकही आत्महत्या हा महाराष्ट्रात होणार नाही अशी भूमिका सरकारने त्या ठिकाणी घेतली होती. पण आत्महत्येचं प्रमाण त्यापेक्षा डबल या ठिकाणी वाढले. प्रति दिवस 3 आत्महत्या हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी त्या ठिकाणी करतो आणि आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची त्या ठिकाणी गरज होती, पण सरकारने ती कर्जमाफी त्या ठिकाणी केलेली एकदम ती फसवेगिरी सरकारची ही योजना आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ त्या ठिकाणी होणार नाही. राहिला पुन्हा 50,000 अनुदान देण्याचा सरकारचा जो योजना त्या ठिकाणी आहे त्याचाही फायदा त्या ठिकाणी होणार नाही. कारण जो थकीत असेल त्या थकीत समजा एखाद्याने याला 2 लाख कर्ज त्या ठिकाणी माफ होणार असेल, मुक्ती होणार असेल, पण त्याच्यावरती जर 3 लाखाचं कर्ज असेल तर त्याने 1 लाख रुपये जोपर्यंत त्या ठिकाणी भरणार तोपर्यंत कर्जमाफीचा याला कुठलाच लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही. ही फक्त शब्द खेळाचा आणि कारकुनी पद्धतीचा हा कर्जमुक्तीचा हा सरकारचा खोटा प्रयत्न आहे आणि ही शुद्ध शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी आहे. आता पेरणीचे दिवस आहेत शेतकऱ्यांना बियाणे भरण्यासाठी व खते भरण्यासाठी बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. तर कुठं काही काय म्हणतात त्याला कुठे खत बियाणे बाहेर येऊन राहिले काय वाटतं? मी साधारणतः माहिती या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांकडून त्या ठिकाणी घेतली. अनेक ठिकाणी खतं बियाणे आणि फर्टिलायझरच्या संदर्भामध्ये दुकानामध्ये त्या ठिकाणी विचारपूस केली असता की बऱ्याचशा दुकानदारांनी आमच्याकडे बियाणे आणि फर्टिलायझरची व्यवस्था उपलब्ध नाही असं शब्द वापरून त्यांनी हा साठा निर्माण केलाय आणि त्यानंतर त्यांनी ब्लॅक मध्ये विकण्याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडले. या संदर्भामध्ये प्रशासन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला या बाबतीमध्ये निवेदनही दिलंय की या बाबतीमध्ये तुम्ही सजग त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. सर्वसामान्य शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीत आहे आणि त्या बाजूने आपण त्या ठिकाणी उभा राहिले पाहिजे. ही भूमिका आम्ही आमच्या वतीनं प्रशासनाला त्या ठिकाणी दिली. पण प्रशासन इतकं सुस्त आहे आणि सरकारचा प्रशासनावरची कुठला दाब त्या ठिकाणी शेतकरी येणाऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बघतो अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि उद्याच्या काळामध्ये दुष्काळाचं सावट मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आल्यानंतर सर्वसामान्य सुद्धा महागाईमध्ये भरकडून जाणार आहे. याची काहीही तारतंबा या शासनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. भविष्य काळामध्ये जर या सरकारने डोकं ठिकाणावर आणलं नाही